बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना 25 मार्च या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली होती। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे। रावरी, नेवासा, राहता, अकोले नगरसह पाथर्डीला अवकाळी पावसाचा तडाखा। 41 गावातील 7352 शेतकऱ्यांचे 3500 हेक्टरावरील पिकांना दणका। राज्यातील अनेक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ते रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे। बनावट सोन्यावर कर्ज मंजूर करून 11,90,000चा उपहार। बजाज नगरातील बजाज फायनान्स गोल्ड लोन शाखेतील व्यवस्थापकाने बनावट ग्राहक तयार करून बनावट सोने खरे असल्याचे भासून कर्ज मंजूर केले आहे। कर्ज स्वत उचलून 11,90,000चा उपहार तयार केला आहे। चोपड्यात केळी पीक विमा योजनेत घोटाळा। 13 CSC सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल। शहरातील CSC केंद्रात शेतकऱ्यांचे केळी पीक नसताना पीक विम्याचे बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध शहरात पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे केळी पीक विमा घोटाळा उघडकीस आला आहे। धारोर घाटात ट्रकसह कार 200 फूट दरीत कोसळली। साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला आणि केसचे 4 जण जखमी झाले आहेत। धारोर घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून बुधवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे। वळणाचा अंदाज न आल्याने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या स्विफ्ट कारला धडक दिली आहे। सातारा, सांगलीला गारपिटीचा तडाखा। जिल्ह्यात 3 दिवसांपासून अवकाळी ढग कायम असून बुधवारी कारेगाव आणि फलटण तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला आहे। यामध्ये काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले तसेच फळबागांनाही मोठा फटका बसला आहे। गुरुवारी दुपारा सातारा शहरात परिसरात मोठा पाऊस झाला असून द्राक्ष व आंबा बागाचे मोठे नुकसान झाले आहे। महसूलमध्ये दचामक करत 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। शुद्ध लेखनातील चूक सुधारण्याचे काम तहसीलदाराचे आहे, पण प्रशासकीय पातळीचा दचामक करत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी मालकी हक्काचा गैरवापर करण्यात आला आहे। राज्यातील सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांच्या 7/12 उत्तरावरील बदल करत अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत फसवणूक केली आहे। तोटा वाढला, शेतकऱ्याने 6 एकरावरील पेरूची बाग केली नष्ट। पातूर तालुक्यातील भंडारत बुद्रुक येथे दराच्या घसरणीने हैराण झालेल्या तरुण शेतकऱ्याने थेट आपल्या कष्टाची 6 एकर पेरूची बाग जमीनदस्त करत संताप व्यक्त केला आहे। उच्च शिक्षित शेतकरी ओम अमानकर यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे कृषी व्यवस्थेतील वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,300 रुपये मिळतोय भाव। सांगली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सोयाबीन कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते। मात्र कोरोना काळानंतर प्रथमच सोयाबीनने क्विंटलला 5,300 रुपयांचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बाजारात दर वाढू लागल्याने येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 3 दिवसांपासून बेपत्ता मुलाचा शेततळ्यात आढळला मृतदेह। घातकी अपघात चर्चेला उधाण। कळंब तालुक्यातील घटना। कळंब तालुक्यातील बाटशिरपुरा येथील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाचा मंगळवारी सकाळी शेततळ्यात मृतदेह आढळून आला। करण कुमार बबलू राय असे मृत बालकाचे नाव आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसाच्या कारनाम्याने सारेच हादरले। नफा देतो सांगून लाखोंना घातला गंडा। अंगात खाकी वर्दी असल्यामुळे त्याला कायद्याचे सर्व ज्ञान, पण याच कायद्याचा दुरुपयोग करून त्याने आपल्या सहकाऱ्यांना गळ घालून नफा कमवायचा आशिम दाखवलं। प्लॉट देतो असे सांगून त्यांना पोलीस दलातील सहकाऱ्यांपासून IT इंजिनियरपर्यंत सर्वांनाच गंडा घातला आहे। ई-पीक पाहणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। राज्यातील रब्बी हंगाम 2025 ते 2026 मधील सहाय्यक स्तरावरील पिकांची नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी आतापर्यंत प्रलंबित आहे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक विमा आणि इतर शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत याची खबरदारी सरकारने घेतली आहे। नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील सुमारे 65 लाख 153 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी एकूण 1892 कोटी 61 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। अवकाळीच्या संकटाने शेतकरी धास्तावला। गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू।
हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवल्याने तालुक्यातील गहू कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। तालुक्यातील अनेक भागात कांदा व गहू काढणीच्या उंबरठ्यावर आहेत। पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या भीतीने गहू कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। आंबा काजूची भरपाईची घोषणा न झाल्यास आंदोलन। अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा काजू नुकसान भरपाईची घोषणा शासनाने न केल्यास 23 मार्च रोजी होणारे नियोजित रास्ता रोको आंदोलन मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथे होणार असल्याची भूमिका बागायतदारांनी घेतली आहे। बागायतदार 23 मार्चला आंदोलनावर ठाम आहेत। मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्व मोसमी पाऊस सोबतच वादळी वारे आणि गारपिटीमुळे राज्यभरातील विविध ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अहिल्यानगर, अकोला, बुलढाणा, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। खानदेशात पपई दर स्थिर आहेत। यंदा प्रतिकूल स्थितीमुळे पपई आवक अल्प असून शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीवर 10 ते 12 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। तसेच एकूण उत्पन्नादायपैकी दर्जेदार पपईची पाठवणी उत्तरेकडे होत आहे। सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार पपईला मिळणारा किमान दर 10 ते 12 रुपये प्रति किलोचा आहे। कीटकनाशकांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता। पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे। आगामी खरीप हंगामात कीटकनाशकाच्या किमतीत 20 ते 25% वाढ होण्याची शक्यता उद्योगांची संघटना क्रॉपलाईन इंडियाने शुक्रवारी 20 तारखेला व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याचे संकेत मिळत आहेत। झडपीत भाजपने सत्तेबाहेर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने युती धर्म बाजूला ठेवून शिवसेनेला जागोजागी सत्तेपासून दूर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि साताऱ्यातील पदाधिकारी आणि नेत्यांची याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही नाराजी प्रकट केली आहे। 12 बोगस शिक्षकांसह 15 कर्मचारी निलंबित। जिल्हा परिषद बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषद बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी व शासकीय लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। प्राथमिक चौकशीनंतर तब्बल 12 शिक्षक, 2 ग्रामसेवक आणि 1 परिचय असा 1 कर्मचाऱ्यांचा 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। चोरांचा डोळा शेतमालावर, तुरीचे 23 पोते पळवले। रब्बी हंगामातील शेतमाल आता घरात येत असून काढून ठेवलेल्या या शेतमालावर चोरट्यांचा डोळा राहत आहे। लिंबाळा भागात गोदाम फोडून हळदीचे 25 कट्टे चोरून नेल्याची घटना ताजी असताना सोनगाव तालुक्यातील तळणी येथे पत्र्याचे शेड उचकटून आणि हरभऱ्याचे पोते चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।